लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावी ही विनायकला आता त्या मुलाच्या भांडणातून सोडून सिंधूकडे आणते। तेवढ्यात विनायकचा पाय लंगडून विनायक खाली पडू लागतो, तर सिंधू विनायकला सावरते। तर सिंधूला बघून विनायकच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो, आई। तेव्हा सिंधू लगेचच विनायककडे बघू लागते। तर विनायक म्हणतो की सॉरी, मला बोलूशी वाटलं म्हणून मी बोललो। तर सावी म्हणते की अरे, ही माझी आई आहे, तुझी आई नाहीये। तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की काय नाव आहे तुझं? तेव्हा विनायक म्हणतो की माझं नाव विनायक, पण सर्वजण मला विनू म्हणतात। तर ज्यावेळेस आपला अपघात झाला त्यावेळेस आपला अंकुर कसा आपल्या हातातून हरवला आणि आपण त्याला कसं शोधत होतो हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागते। सिंधू म्हणते की विनायक बाळा, तुझ्या पायाला काय झालं? तेव्हा विनायक म्हणतो की मला माहीत नाही, लहानपणापासून माझा पाय असाच आहे। सिंधू म्हणते कुठले औषधे घेतो रे तू? तर विनायक म्हणतो माझ्या बॅगेत आहे, आणू का मी? तर सिंधू म्हणते की नाही, राहू दे। तेव्हा सावी म्हणते की आई, कॅम्पमधील मुले त्याला मारत होती म्हणून मी त्याला तिथून सोडून इकडे आणले। सावी विनायकला म्हणते की तू काही काळजी करू नकोस बरं का, माझी आई डॉक्टर आहे, ती तुला नक्की बरे करेल। तेव्हा विनू म्हणतो की डॉक्टर काकू, मला माझ्या शाळेच्या रनिंग रेसमध्ये भाग घेता येईल ना? तर हसतच सिंधू म्हणते येईल। सिंधू म्हणते की इच्छा असते ना तिथे मार्ग नक्कीच निघतो, आणि तू प्रयत्न केले ना तरी तुला नक्कीच भाग घेता येईल। तेव्हा ते ऐकून विनायक म्हणतो की डॉक्टर काकू, माझे बाबासुद्धा असे सेम टू सेम बोलतात। तर सिंधू म्हणते काय नाव आहे तुझ्या बाबांचं? तर विनायक फक्त सिंधूकडे बघतच राहतो। तेवढ्यात सावी म्हणते की आई, तू गप्पा का मारत बसलीस? सावी म्हणते की विनूला बरा कर, मला त्याच्याशी खेळायचंय। तर सिंधू म्हणते की नक्की तो बरा होईल। तर सावी आणि विनायक दोघेही सिंधूला मिठी मारतात। त्यानंतर सिंधू पुन्हा गावात येते आणि तेथील गावातील लेडीजचा क्लास घेऊ लागते। त्यानंतर सिंधू त्या बायांना बँकेमध्ये त्यांचे खाते कसे उघडायचे आणि ते खाते कसे ऑपरेट करायचे याबद्दलची सर्व माहिती सांगून त्यांचा तास घेऊ लागते। सिंधू म्हणते की बँकेमध्ये आपले पैसे कसे ठेवायचे, ते पैसे आपल्याला ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस कसे काढायचे याची सर्व माहिती आता सिंधू त्या बायांना देते। तेवढ्यात गावातील काही लोक आणि एक राजकारणी माणसासोबत तिथे येतात। तेव्हा सर्व बाया घाबरून या उठतात, तर सिंधू त्यांच्या समोर येते। तेव्हा तो राजकारणी माणूस एका बाईच्या हातातून वही घेतो आणि सिंधू समोर येतो। त्यानंतर तो राजकारणी माणूस सिंधू समोर ती वही टराटर फाडून टाकतो आणि म्हणतो की या डॉक्टरीन बाई आपल्या गावात आल्यात आणि आपल्या बायांना ती कशी भुरळ घालतात बघा। तर तो राजकारणी माणूस म्हणतो की या गावातील बायांना फक्त मूल आणि चूल कशी सांभाळायची एवढंच माहिती असायला हवं, तेव्हा बँकेतून पैसे कसे काढायचे आणि कसे ठेवायचे याची सांगायला काय गरज हवी, असा तो माणूस आता सिंधूला बोलू लागतो। तो म्हणतो की प्रत्येक माणसाच्या यशापाठीमागे बाईचा हात असतो ना, तेव्हा बाईला राहू द्या ना पाठीमागे, कशाला पुढे आणताय तुम्ही? बायांना पुढे घालायची सवय खूप वाईट असते। तेव्हा मी तुम्हाला जे सांगतोय ना ते कान नीट उघडे ठेवून ऐका। तेव्हा सिंधू त्याकडे बघू लागते। तो माणूस म्हणतो की शिक्षणाच्या नावाखाली तुम्ही जे थोटांड चालवले ते सर्व धंदे तुम्ही आजच्या आज बंद करायचे, नाही तर काय कराल तुम्ही हे आज सांगूनच टाका, असे सिंधू त्या माणसाला बोलते। तेव्हा तो माणूस म्हणतो की बाईमध्ये हिंमत आहे बरं का। तो माणूस म्हणतो की तू या गावात नवीन आलीस आणि तुझ्यासोबत ही लहान मुलगी, तुला नवराही नाहीये, तेव्हा तुला या मुलीला वाढून मोठं करायचंय ना, या मुलीला मोठं करण्याचं तुझं स्वप्न आहे आणि या मुलीला मोठं करायचंय ना तुला। तो माणूस म्हणतो की जर या मुलीला काही झालं तर? तेव्हा रागाने सिंधू म्हणते की माझ्या मुलीला हात तर लावून दाखवा, नाही तुमचे काळे धंदे बाहेर काढलं तर नाव सिंधू लावणार नाही। आणि तुम्हाला माहीत आहे का, मी एका पोलीस कमिशनरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची, एवढे म्हणतात सिंधू थबकते। तो माणूस म्हणतो की तुम्ही कोण आहात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, तुम्ही आमच्या गावात डॉक्टर या नात्याने आले ना, तेव्हा तुमचं काम पेशंटला बरं करणं आहे ना, तेवढंच करायचं, कळलं का? तो माणूस म्हणतो की लवकरात लवकर हे घर आणि ही जागा तुम्ही मोकळी करा। तर सिंधू म्हणते की मला माहीत आहे की तुम्ही मला इथून का जायला सांगताय, म्हणते की माझ्या घरावर आणि या जागेवर तुमचा डोळा आहे ना, पण मी तुम्हाला जिवंत असेपर्यंत असं काही होऊ देणार नाही। तो माणूस म्हणतो की वा, अति छान बोलल्या, पण डॉक्टरीन बाईच्या जातीला एवढा माज नसायला पाहिजे। तो माणूस म्हणतो की नाही, तुम्हाला या गावातून पळून लावलं तर नाव नाही सांगणार गुलाबराव जाधव, आणि त्या लोकांना घेऊन तो माणूस तेथून निघून जातो। इकडे राघव हा विनूला व्हिडिओ कॉल करतो आणि विचारतो की जेवण झालं का? तर विनू म्हणतो की जेवण झालं, सगळा चेंज पण केला आणि आता झोपायची तयारी करतोय। तर राघव म्हणतो अरे वा। तर राघवला
लगेच विनायक म्हणतो की तुम्ही आता मला काय बोलणार आहे ना ते सर्व मला माहीत आहे. तेव्हा राघव म्हणतो की अरे वा, अच्छा आता तूच माझी काळजी घेणार आहेस वाटतं. तर विनायक म्हणतो की बरं ऐका ना, इथे मला सावी नावाची एक मैत्रीण मिळाली आणि ती खूप क्यूट आहे. तेव्हा राघव म्हणतो की चला आता नवीन मुलाची नवीन ठिकाणी खूप मजा आहे वाटतं. तर विनायक म्हणतो की तुम्हाला माहीत आहे का बाबा, सावीची आई डॉक्टर आहेत, खूप ग्रेट डॉक्टर काकू आहेत. तेव्हा लगेचच राघव समोर सिंधू येऊन उभा राहते. विनायक म्हणतो की त्यांनी आमचा मेडिकल कॅम्पसुद्धा घेतला आहे. तर राघव म्हणतो की त्यासुद्धा डॉक्टर आहे का? विनायक म्हणतो की अजून कोणी डॉक्टर आहे का? तर राघव म्हणतो की नाही, तुला डॉक्टर व्हायचं आहे ना. राघव म्हणतो की एक डॉक्टर काकू काय भेटल्या तर लगेचच मला विसरला वाटतं. तू गेल्यापासून मला एकदा का फोन केला का? तर विनायक म्हणतो की बाबा मला आठवण आली पण फोन करायला वेळच नाही मिळाला. राघव म्हणतो की मी एक क्षणही तुला विसरू शकत नाही, मला दररोज तुझा फोन आला पाहिजे. इकडे सिंधू ही रागारागाने तिच्या खोलीमध्ये इरझाऱ्या मारत असते. तेवढ्यात सावी बर्फ घेऊन येते आणि सिंधूला म्हणते की आई तुझं डोकं खूप गरम झालंय ना, तेव्हा मी बर्फ घेऊन आली तुझ्यासाठी. तेव्हा सिंधू म्हणते की सावी मला मस्करी करू नकोस बरं का. सिंधू म्हणते की जा बरं बर्फ ठेवून ये. तर सावी बर्फ ठेवून येते. तेव्हा सावी म्हणते की आई तू आता शांत कशी होणार? तर सावी म्हणते की आई तुला त्या डेंजर काकाचा राग आला ना, आपण एक काम करू, चल बरं आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्याची कंप्लेंट करू. तर सिंधू म्हणते की सावी त्याची काहीच गरज नाही आहे. तर सावी म्हणते की आई तू अजून एका पोलीस ऑफिसरला ओळखते का? कोण आहेत ते, मला त्यांना भेटव ना. तर सिंधू म्हणते की सावी मी अशा कुठल्याही पोलीस ऑफिसरला ओळखत नाही आहे. सावी म्हणते की आई तुम्हाला कुठे गावाच्या बाहेर फिरायला नेत नाही, आपल्या घरी कुठले पाहुणे येत नाही. आत्ता विनू आलाय, त्याचा कॅम्प संपला की तो सुद्धा जाईल आणि मी मग पुन्हा एकटी पडेल. तर इकडे लगेचच सिंधूला आपल्याला विनू कसा भेटून आई अशी त्याने हाक मारली हे आठवतं. तर इकडे विनायकसुद्धा त्याच्या रूममध्ये त्याच्या पायाकडे बघत असतो. त्याच्या पायाला लावलेला तो पॅड विनायक हा बाजूला करतो. तर इकडे विनू तो पॅड काढून चालू लागतो. तेवढ्यात विनू हा पायाला इजा होऊन खाली पडतो. तर लगेचच विनू हा आई अशी हाक मारतो. त्यानंतर आता इकडे सिंधू ही विनायकला त्यांच्या घरी घेऊन येते. तेव्हा सावी ही विनायकसोबत गप्पा मारते. तर विनायक म्हणतो की माझे बाबा पोलीस ऑफिसर आहेत आणि ते खूप ब्रेव आहेत, ते असे गुंडांची धुलाई करतात. तेवढ्यात विनायक म्हणतो की थांब मी तुम्हाला आमच्या फॅमिलीची फोटो दाखवतो. तर सिंधू ही राघवची आठवणीत हरवून गेलेली असते. तेवढ्यात विनायक त्याचा मोबाईल उघडून त्यामधील राघवचा फोटो हा सावीला दाखवतो. तेव्हा आता सिंधू लगेचच राघवचा फोटो बघून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि विनायक हा दुसरा तिसरा कोणी नसून राघवचा मुलगा असल्याचे सत्य आता सिंधूसमोर आलेले असते. तेव्हा आता राघव आणि सिंधूची कशी भेट होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब